भंडारा जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यातही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली गेली होती। मात्र काल आणि परवा आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे या धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आपण जर पाहिलं असेल तर आपण सध्या या भंडाऱ्याच्या खापा परिसरातील खरबी या गावी आहोत आणि या परिसरात आपण बघू शकतो अक्षरशः हे धान पीक जे आहे कापणीवर आलेले धान पीक वादळी वाऱ्यासह पावसामुळे अगदी जमीनदोस्त झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आपण जर पाहिलं असेल तर अक्षरशः 3 ते 4 इंच इथं शेतामध्ये पाणी आपल्याला साचलेलं पाहायला मिळतं आणि त्या पाण्यामध्ये हे धान पीक जे आहे हे जमीनदोस्त झालेले आहे। शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आपल्याला बोलण्याकरिता काही शेतकरी आहेत, या शेतीचे मालक आहेत, आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय त्यांची मागणी आहे। काय सांगाल, काय तुमचं नाव आहे आणि काय तुमची मागणी आहे? माझे नाव कैलास काशीराम घोमासे खरबी। माझी शेतजमीन पावसामुळे कालचे झालेल्या वादळी पावसामुळे जमीनदोस्त झालेली असल्यामुळे सरकारने पंचनामा करून पूर्वी नुकसान भरपाईची मागणी करण्यात येतं। नक्कीच खरं पाहायला गेलं तर जे नुकसान आहे त्या नुकसानाचे पंचनामे व्हावेत व पंचनामे केल्यानंतर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकरी करताना पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा।